तर आता शेतकऱ्याचं जे जीवन आहे ना, ते जीवन एकदम रॉयल आहे. आता तुम्ही म्हणाल रॉयल कसं, तर बघा, निसर्गाच्या सानिध्यात राहायचं, त्याचबरोबर शेती करायची. शेतीमध्ये प्रत्येक जातीचा हा भाजीपाला पिकवायचा, तो भाजीपाला स्वतः खायचा आणि बाजारात विक्रीसाठी सुद्धा न्यायचा. त्याचबरोबर जी मुकी जनावरं आहेत ती मुकी जनावरं देखील सांभाळायची. आता शैला काकूंकडे एक गाय आहे आणि त्या गाईचं खूप छानपैकी असं गोंडस वासरू आहे, तुम्हाला दाखवते. नाव काय तुमच्या वासराचं? आमच्या वासराचं नाव आहे बंडू. बंडू. ए बंडू, बंडू इकडे फिर, इकडे फिर. वाव, किती छान दिसतो या मंडळी. बंडूच नाव आवडतं सारखं. बंडूच ना. तर आता ही त्यांची संपूर्ण शेती आहे. आता हे बघा, इकडं मिरची, वाटाणा, फराशी, ब्रोकोली, कांदा, बरीच अशी बारीक सारीक पिकं लावलेली आहेत, जी स्ट्रॉबेरीमध्ये सहजरित्या अगदी झालेली आहेत. त्याचबरोबर इथं पाण्याची सुविधा आहे, जेणेकरून अगदी मस्तपैकी खुल्या आभाळाखाली निवांत आपल्या कपडे धुवायचं आणि निसर्गाच्या सानिध्यात जगायचं, तेही अगदी एकदम रॉयलमध्ये. तर हे असं आहे शेतकऱ्याचं जीवन. भले समस्या खूप आहेत, पण त्या समस्येमध्ये सुद्धा समाधान लपलेलं आहे. ही फुलांची झाडं, हा वाटाणा, ही मिरची लावलेली आहे. खूप छानपैकी मिरच्या पडलेल्या आहेत. आता जात कुठली आहे स्ट्रॉबेरीची? ही R1 लागलंय. R1 लावलंय. चांगली व्हरायटी आहे R1. मी सुद्धा R1च लावलंय. ही ब्रोकोली आहे ना? नाही, ब्रोकोली नाही बघा, हिरवी हिरवी. हो, ही बघा, ही ब्रोकोली आहे, नुकतीच तिला सुरुवात झालेली आहे. हा फ्लावर आहे. त्याचबरोबर तो तिथं दिसत आहे तो मुळा आहे. इकडे वाटा. आता इथे वाटाणा लावलेला आहे. हा कांदा, ही फरसबी आहे, नुकतीच तिला लावून मला वाटतं 15 दिवस झाले ते ना. राजमा का? राजमा आणि फरसबी एकसारखे दिसतात साधारण. आणि राखण करण्यासाठी या असल्या चमकणाऱ्या पट्ट्या लावलेल्या आहेत, माझा काय हात पोचत नाही. त्याचबरोबर इथं छोटंसं आपलं छप्पर आहे, ज्याच्यामध्ये औषधाचे पंप वगैरे, त्याचबरोबर लाईट बोर्ड, आणि तो आत्यांचा तिथं बसलेला कुत्र राखणाला बांधलेला आहे. नाव काय? ए बाब्या, तुझं नाव काय? पिल्लू. काय भारी नाव आहे का तुझं, पिल्लू. आणि हे खूप छानपैकी असं निसर्गरम्य वातावरण आहे. ते त्यांचं आपलं छोटंसं घर आहे, तिथं ती राहतात. आणि ह्या आमच्या आत्या. कसं आहे शेतकऱ्याचं जीवन? एकदम मस्त पैकी आहे, निवांत आणि सुखात सुखात आहे. एक नंबर आपला शेतकरी राजा.